अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। केंद्र शासनाने गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमावलीमध्ये केलेल्या बदलामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांवर मोठा अन्याय होत असून हा कालावधी पूर्ववत न केल्यास कागल तहसीलदार कार्यालयासमोर चूल स्वयंपाक आंदोलन करण्याचा इशारा कागल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं ग्रामीण भागावर अन्याय बुकिंगसाठी 45 दिवसांची अट निवेदनामध्ये म्हटलं आहे की पूर्वी सर्व ग्राहकांसाठी 21 दिवसांचा गॅस बुकिंग कालावधी होता, मात्र नवीन नियमानुसार शहरी भागासाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागासाठी चक्क 45 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। 25 दिवसात टाकी संपल्यानंतर पुढील 20 दिवस ग्रामीण भागातील महिलांनी काय करायचे असा सवाल उपस्थित करत हा भेदभाव थांबवून सर्वांसाठी 21 दिवसांची मुदत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गॅस सिलेंडरची मोठी साठेबाजी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। सध्या घरगुती सिलेंडर 1400 रुपयांपर्यंत तर व्यावसायिक सिलेंडर 2200 रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकले जात आहे। इराण इस्रायल युद्धाचे कारण पुढे करून केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करत असून प्रत्यक्षात सामान्य जनता आर्थिक दहशतवादाला बळी पडत असल्याचं निवेदनामध्ये नमूद केलं आहे। हॉटेल, खानावळी आणि नाश्ता सेंटर यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने 45% व्यवसाय बंद पडले आहेत। यामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। तांत्रिक बिघाड, अपुरा पुरवठा आणि एजन्सीची मनमानी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। जर प्रशासनाने साठेबाजी करणाऱ्या एजन्सीवर फौजदारी कारवाई केली नाही आणि बुकिंग कालावधी पूर्ववत केला नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करून ठिय्या आंदोलन करू असा इशारा ॲडव्होकेट दयानंद पाटील नंदाळकर यांनी दिला आहे। या निवेदनाच्या प्रति खासदार शाहूजी छत्रपती आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। यावेळी ईगल प्रभावळकर, सागर कोंडेकर, दिवा रिटेक, दीपाली यावळे, राहुल घराळ, राजेंद्र शिंदे, गणेश पाटील, अमर चौगुले, मधुकर पाटील, बाबूराव पाटील, रणजित पाटील, प्रथमेश भोपळे यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। घरगुती व व्यावसायिक गॅसची टंचाईच्या निमित्तानं हे आम्ही काँग्रेस पक्षाच्या मार्फत कागल तालुक्यातनं हे आंदोलनाचं आम्ही इथं या ठिकाणी कागल तहसीलदार निवेदन देत आहे। या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी बुकिंगचा कालावधी भेद करण्याकरता 25 दिवस ठेवायचा, जो 45 दिवस वाढला तो रद्द करावा आणि 25 दिवस पुरीचा का ठेवावा। त्यानंतर गॅस सिलेंडरचे वितरण व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत त्या लोकांचे धंदे बंद पडले, त्यांना पूर्ववत व्यवसाय गॅसचा पुरवठा चालू करावा। गॅसची साठेबाजी जी आहे ती साठेबाजीवर चौकशी करून कठोर कारवाई करावी। बुकिंगचा आपत्कालीन तुटा पूर्ण केल्यानंतर तात्काळ गॅस मिळावा अशी आमची मागणी आहे। एजन्सीकडून परस्पर बुकिंग होत आहे आणि त्या बुकिंगच्या निमित्तानं आमच्या टाक्या गायब केल्या याची चौकशी करून त्यांच्या कारवाई करावी। प्रमुखतः अशा ठिकाणी आमची मागणी आहे की केंद्र शासनाने जी बुकिंगचा कालावधी ग्रामीण आणि शहरी भेदभाव करून जो 25 ऐवजी 45 दिवसात केलेला आहे, त्यामुळे आम्हाला चुली पेटवल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून या ठिकाणी हे तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय। या केंद्र सरकारची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही इथं चुलीपेटी आंदोलन उद्याच्या काळात चूलपेटीचं आंदोलन या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या दालनात, पंचायत समिती जिल्हा परिषद आणि तहसील ऑफिसच्या दालनात या ठिकाणी तीव्र आंदोलन करून आम्ही आमच्या महिला भगिनीचे गट इथं काँग्रेसचे कार्यकर्ते चूल बंद आणि चूल पेटवायचं आंदोलन आम्ही करणार आहे। आम्ही त्या पद्धतीने निषेध करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आम्ही हे केल्याशिवाय आम्ही हाणून पाडल्याशिवाय या सरकारचं धोरण चालणार नाही। नरेंद्र तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।